गीता प्रवचने अध्याय 7. भक्तीचे भव्य दर्शन. बंधूंनो, अर्जुनापुढे स्वधर्माचा प्रसंग उभा असता स्वकीय व परकीय असा मोह पडून तो स्वधर्माचरण टाळू पाहत होता. हा वृथा मोह पहिल्या अध्यायात दाखविला. त्या मोहाचे निरसन करावे म्हणून दुसऱ्या अध्यायाची सुरुवात झाली. अमर आत्मा सर्वत्र भरलेला आहे, देह नाशिवंत आहे व स्वधर्म कधीही सोडू नये असे 3 सिद्धांत तेथे मांडले. त्या सिद्धांताची अंमलबजावणी करण्यास शिकवणारी कर्मफलत्यागाची युक्तीही सांगितली. या कर्मयोगाचे विवरण करताना त्यातून कर्म, विकर्म, अकर्म या 3 वस्तू उत्पन्न झाल्या. कर्मविकर्माच्या संगमापासून उत्पन्न होणारे 2 प्रकारचे अकर्म 5व्या अध्यायात पाहिले. 6व्या अध्यायापासून भिन्न भिन्न विकर्मे सांगण्याचा आरंभ झाला. 6व्या अध्यायात साधनेला लागणारी एकाग्रता सांगितली. आज आता 7वा अध्याय आहे. या अध्यायात विकर्माचे एक नवीनच भव्य दालन उघडले आहे. सृष्टीदेवीच्या मंदिरात एखाद्या विशाल वनात ज्याप्रमाणे नाना मनोहर देखावे आपण पाहत जातो तसेच गीता ग्रंथात आहे. 6व्या अध्यायात एकाग्रतेचे दालन पाहिले. आता जरा निराळ्या दालनात शिरूयात. दालन उघडण्यापूर्वीच या मोहकारक जगदरचनेचे रहस्य समजावून दिले आहे. एकाच प्रकारच्या कागदावर एकाच कुंचलीने चित्रकार नानाविध चित्रे काढतो. एखादा सतार वाजविणारा 7 सुरातूनच अनेक राग आळवतो. वाङ्मयात 52 अक्षरांच्या साहाय्याने आपण नानाविध विचार व भावना प्रकट करतो. तसेच या सृष्टीत ही आहे. सृष्टीत अनंत वस्तू व अनंत वृत्ती दिसतात, परंतु ही सारी अंतर्बाह्य सृष्टी एकच एक अखंड आत्मा व एकच एक अष्टधा प्रकृती या दुहेरी मसाल्यातून निर्माण झाली आहे. क्रोधी माणसाचा क्रोध, प्रेमी माणसाचे प्रेम, दुःखितांचे रडणे, आनंदी माणसाचा आनंद, आळशाचा झोपेकडला कल, उद्योगी माणसाचे कर्मस्फुरण हे सारे एकाच चैतन्य शक्तीचे खेळ आहेत. या परस्पर विरुद्ध भावांच्या मुळाशी एकच चैतन्य भरून राहिलेले आहे. आतील चैतन्य एकच, त्याप्रमाणे बाह्य आवरणाचेही स्वरूप एकच. चैतन्यमय आत्मा व जड प्रकृती या दुहेरी मसाल्यातून सारी सृष्टी जन्मली आहे असे आरंभीच भगवान सांगून राहिले आहेत. आत्मा व देह, परा व अपरा प्रकृती सर्वत्र एकच असे असूनही माणसास मोह का पडावा, भेद का दिसावा? प्रेमी माणसाचा चेहरा गोड वाटतो, दुसऱ्याचा कंटाळवाणा. एकाला भेटावे, दुसऱ्याला टाळावे असे का वाटते? एकच पेन्सिल, एकच कागद, एकच चित्रकार, परंतु नाना चित्रांनी नाना भाव उत्पन्न होतात. चित्रकाराची यातच कुशलता आहे. चित्रकाराच्या, सतार वाजवणाऱ्याच्या त्या बोटात अशी कुशलता आहे की ते तुम्हाला रडवतात, हसवतात. त्यांच्या त्या अंगुलीत सारी खुबी आहे. हा जवळ असावा, हा जवळ नसावा, हा माझा, हा परका असे जे विचार मनात येतात व ज्यामुळे मनुष्य प्रसंगी कर्तव्यही टाळू पाहतो त्याला कारण मोह आहे. हा मोह टाळावयाचा असेल तर सृष्टी निर्मिणाऱ्याच्या करांगुलीची करामत समजून घेतली पाहिजे. बृहद आरण्यक उपनिषदात नगाऱ्याचा दृष्टांत दिला आहे. एकाच नगाऱ्यातून नाना नाद निघतात. काहींना मी भितो, काहींनी मी नाचतो. हे सारे भाव जिंकून घ्यावायचे असतील तर नगारा वाजवणाऱ्याला पकडले पाहिजे. त्याला पकडले की सारे आवाज पकडले. भगवान एका वाक्यात सांगतात, जो मायेस तरू इच्छील त्याने मला शरण यावे. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तया ऐलीची थडी सरले मायाजळ. ही माया म्हणजे काय? माया म्हणजे परमेश्वराची शक्ती, त्याची कला, त्याची कुशलता. प्रकृती व आत्मा किंवा जैन परिभाषेत सांगायचे तर जीव आणि अजीव या मसाल्यातून ज्याने ही अनंत रंगाची सृष्टी रचली त्याची जी शक्ती किंवा कला तीच माया. तुरुंगात ज्याप्रमाणे ती एकजिन्सी एकच एक भाकर व ती एकच सर्वरसी डाळ, त्याप्रमाणे एकच अखंड आत्मा व एकच अष्टधा शरीर. यातून परमेश्वर नाना जिन्सा करून राहिला आहे. या जिन्सा पाहून नाना विरोधी बरे वाईट भाव आपण अनुभवतो.
याच्या पलीकडे जाऊन खरी शांती अनुभवायची असेल तर या जिनसा निर्माण करणाऱ्याला पकडलं पाहिजे, त्याची ओळख करून घेतली पाहिजे. ती ओळख होईल तरच भेदजनक आसक्तीजनक मोह टाळता येईल. तो परमेश्वर समजून घेण्याचे एक महान साधन, एक थोर विकर्म सांगण्यासाठी 7व्या अध्यायात भक्तीचं भव्य दालन उघडलं आहे. चित्तशुद्धीसाठी यज्ञदान, जपतप, ध्यानधारणा इत्यादी अनेक विकर्मे सांगितली जातात. या साधनांना मी सोडा, साबू, रिठे यांची उपमा दिली. परंतु भक्ती म्हणजे पाणी आहे. सोडा, साबू, रिठे स्वच्छता देतात, पण पाण्याशिवाय त्यांचं चालणार नाही. पाणी नसेल तर त्यांचे काय करायचे? परंतु सोडा, साबू, रिठे नसले तरीही नुसते पाणीही निर्मलत्व देऊ शकते. त्या पाण्याच्या जोडीला ते आले तर अधिकस्य अधिकम फलम असं होईल. दुधात साखर पडली म्हणून. यज्ञ, याग, ध्यान, तप या सर्वात जिव्हाळा नसेल तर चित्तशुद्धी कशी होणार? जिव्हाळा म्हणजेच भक्ती. भक्तीची सर्व उपायांना जरुरी आहे. भक्ती हा सार्वभौम उपाय आहे. सेवेचे शास्त्र शिकलेला, उपचारांची नीट माहिती असलेला मनुष्य रोग्याचे शुश्रूषेस जावा. पण त्याच्या मनात जर कळकळ नसेल तर खरी सेवा होईल का? बैल चांगला धष्टपुष्ट आहे, पण त्याला गाडी ओढायची इच्छाच नसेल तर तो अडून बसेल, खड्ड्यातही गाडी घाली. जिव्हाळ्याशिवाय केलेल्या कामात तुष्टीपुष्टी नाही. भक्तिभावाने विशुद्ध आनंदाचा लाभ. ही भक्ती असेल तर त्या महान चित्रकाराची कला पाहायला मिळेल. त्याच्या हातातील ते कलम पाहायला मिळेल. तो उगमाचा झरा व तेथील अपूर्व गोडी एकदा चाखली म्हणजे बाकीचे सारे रस तुच्छ व नीरस वाटतील. खरे केळे ज्याने खाल्ले तो लाकडाचे रंगीत केळे क्षणभर हातात घेईल, सुंदर आहे म्हणेल आणि ठेवून देईल. खरे केळे चाखल्यामुळे लाकडी केळ्याविषयी त्याला फारसा उत्साह राहत नाही. त्याप्रमाणेच मूळच्या झऱ्याची ज्याने गोडी घेतली तो बाहेरच्या गूळ खोबऱ्याने मिटक्या मारणार नाही. एका तत्त्वज्ञानाला लोक म्हणाले, चला महाराज, शहरात आज मोठी आरास आहे. तो तत्त्वज्ञानी म्हणला, आरास म्हणजे काय? एक दिवा, त्याच्यापुढे दुसरा, त्याच्यापुढे तिसरा, असे लाख, 10 लाख, कोटी, वाटेल तेवढे समजा. समजली मला आरास. गणित श्रेणीत 1 अधिक 2 अधिक 3 याप्रमाणे अनंतापर्यंत असते. संख्या मध्ये ठेवायचे अंतर कळले म्हणजे सर्व संख्या मांडण्याची जरुरी नाही. तसे ते दिवे एकापुढे एक ठेवले यात एवढे घडून जाण्यासारखे काय आहे? पण मनुष्याला असले आनंद आवडतात. तो लिंबू आणील, साखर आणील, पाण्यात मिसळील व मिटकी मारून म्हणेल, काय छान झाले आहे सरबत. जिभेला चाखण्याशिवाय धंदाच नाही. हे त्यात मिसळ, हे त्यात मिसळ, असल्या मिसळी खाण्याचं सारे सुख. मी लहानपणी एकदा सिनेमा पाहायला गेलो होतो. जाताना बरोबर तरट नेले होते. झोप आली तर त्यावर निजावे हा हेतू. ती पडद्यावरची डोळे दिपवणारी आग मी पाहू लागलो. 2-4 मिनिटे ती आगीची चित्रे पाहून डोळा थकून गेला. मी तरटावर निजलो व सांगितले, संपले की उठवा. रात्रीच्या वेळी बाहेर मोकळ्या हवेतील आकाशातील चंद्रतारे पाहणे सोडून, तो शांत सृष्टीतील पवित्र आनंद सोडून त्या कोंदट थिएटरात आगीच्या बाहुल्या नसताना पाहून टाळ्या पिटतात. मला ते काही समजेना. मनुष्य इतका निरानंद कसा? त्या निर्जीव बाहुल्या पाहून शेवटी क्षणभर बिचारा आनंद मिळवतो. जीवनात आनंद नाही, मग कृत्रिम आनंद शोधतात. एकदा आमच्या शेजारी टमटम सुरू झालं. मी विचारलं, का बरं? सांगण्यात आलं की मुलगा झाला. जगात का तुला एकट्यालाच मुलगा झाला? परंतु टमटम करून जगाला जाहीर करतो की मला मुलगा झाला. उड्या मारतो, नाचतो, गाणे करतो, मुलगा झाला म्हणून. असला हा पोरखेळ. आनंदाचा जणू दुष्काळ आहे. दुष्काळात सापडलेले लोक कुठे शीत दिसताच उडी घालतात. त्याप्रमाणे मुलगा झाला, सर्कस आली, सिनेमा आला की हे आनंदाचे बुभुक्षित उड्या मारतात. हा का खरा आनंद? गाणे कानात शिरून त्या लहरी मेंदूला धक्का देतात. डोळ्यात रूप शिरून मेंदूला धक्का बसतो. हा धक्का बसण्यात बिचाऱ्यांचा आनंद सामावलेला असतो. कोणी तंबाखू कुटून नाकात कोंबतो, कोणी तो वळून विडी रूपाने तोंडात धरतो. त्या तपकिरीचा किंवा त्या धुराचा ठसका बसला की त्यांना आनंदाचा जणू ठेवा मिळतो. त्यांच्या आनंदाला विडीचे थोटूक मिळता सीमा उरत नाही. तो टॉल्स्टॉय लिहितो, त्या विडीच्या धुंदीत तो मनुष्य सहज एखाद्याचा खूनही करील. एक प्रकारचा कैफच तो.
अशा आनंदात मनुष्य का दंग होतो? खऱ्या आनंदाचा त्याला पत्ता लागलेला नसतो. मनुष्य पडछायेला भुलून राहिला आहे. आज पंच ज्ञानेंद्रियांचे आनंद उपभोगीत आहे. डोळ्याचे इंद्रिय नसते तर जगात 4च आनंद इंद्रियाचे आहेत असे मानतात. उद्या मंगळावरून एखादा 6 ज्ञानेंद्रियाचा मनुष्य खाली आला तर मग हे पंच ज्ञानेंद्रियवाले खिन्न होतील, रडत बसतील, म्हणतील त्यांच्या मानाने आपण किती दुबळे. सृष्टीतील संपूर्ण अर्थ पंच ज्ञानेंद्रियांना कसा समजणार? त्यातल्या त्यात पंचविषयात निवड करून माणूस रमत असतो बिचारा. गाढवाचे ओरडणे कानात गेले तर म्हणतो अशुभ कानात गेले. आणि तुझं दर्शन झाल्यामुळे त्या गाढवाचे नाही का काही अशुभ होणार? तुझे तेवढे बिघडते, दुसऱ्याचे नाही का तुझ्यामुळे बिघडत? मानून घेतो की गाढवाचे ओरडणे अशुभ. एकदा मी बडोदा कॉलेजात असताना युरोपियन गाणारे आले. ते चांगले गाणारे होते, ते शिकस्त करीत होते, पण केव्हा पळ काढायला मिळेल याची मी वाट पाहत होतो. ती गाणी ऐकण्याची मला सवय नव्हती, टाकली नापास करून. आपले गवई तिकडे गेले तर कदाचित तिकडे नापासच ठरतील. संगीताने एकाला आनंद होतो, दुसऱ्याला होत नाही. म्हणजे हा खरा आनंद नाही, हा फसवा आनंद आहे. खऱ्या आनंदाचे दर्शन जोपर्यंत नाही तोपर्यंत या फसव्या आनंदावरच झुलू. खरे दूध मिळाले नव्हते तोपर्यंत कालवलेले पीठच अश्वत्थामा दूध म्हणून पीत होता. त्याप्रमाणे खरे स्वरूप तुम्ही समजलात, त्याचा आनंद चाखलात म्हणजे इतर सारे फिके वाटते. त्या आनंदाला शोधून काढण्यासाठी भक्ती हा उत्कृष्ट मार्ग आहे. या मार्गाने जाता जाता परमेश्वरी कुशलता कळेल. ती दिव्य कल्पना आली म्हणजे बाकी कल्पना आपोआप ओसरतील. मग क्षुद्र आकर्षण राहणार नाही. मग जगात एकच आनंद भरून राहिलेले दिसेल. मिठाईची शेकडो दुकाने असली तरी मिठाईचा प्रकार एकच. जोपर्यंत खरी वस्तू मिळाली नाही तोपर्यंत चंचल चिमणीप्रमाणे एक कण इथे खाऊ, एक कण तिथे असे करू. मी तुलसी रामायण वाचत होतो. दिव्याजवळ किडे जमले होते. तिथे ती पाल आली. माझ्या रामायणाचे तिला काय हो? किडा पाहून तिला किती आनंद झाला होता. आता ती किडा मटकावणार तो मी जरा हात हलवला व ती गेली. पण तिचे सारखे लक्ष त्या किड्याकडे होते. मी स्वतःला विचारले, खातोस का तू किडा? सुटते का तुझ्या जिभेला लाळ? माझ्या जिभेला लाळ सुटली नाही. मला जो रस भेटला होता त्याचा पालीला कुठे होता पत्ता? तिला रामायणातील रस चाखता येत नव्हता. त्या पालीप्रमाणे आपली दशा आहे. नाना रसात दंग आहोत, परंतु खरा रस लाभेल तर किती बहार होईल. तो खरा रस चाखावयाला मिळण्याचे भक्ती हे एक साधन भगवान दाखवित आहेत. गीता प्रवचने अध्याय 7 भाग 2. सकाम भक्तीलाही किंमत आहे. भगवंतांनी भक्तांचे 3 प्रकार सांगितले. 1. सकाम भक्ती करणारा. 2. निष्काम परंतु एकांगी भक्ती करणारा. 3. ज्ञानी म्हणजे संपूर्ण भक्ती करणारा. निष्काम परंतु एकांगी भक्ती करणाऱ्यात पुन्हा 3 प्रकार. 1 आर्त, 2 जिज्ञासू आणि 3 अर्थार्थी. अशा या भक्तिवृक्षाच्या निरनिराळ्या शाखा आहेत. सकाम भक्ती करणारा म्हणजे काय? काही इच्छा ठेवून देवाकडे जाणारा. ही भक्ती निकृष्ट प्रकारची आहे म्हणून तिची निंदा मी करणार नाही. पुष्कळ लोक मान मिळावा म्हणून सार्वजनिक सेवेत पडतात. बिघडते कोठे? तुम्ही त्यांना मान द्या, चांगला मान द्या. मान देण्याने काही बिघडणार नाही. असा मान मिळत गेल्याने पुढे सार्वजनिक कामात ते स्थिर होतील. पुढे त्या कामातच त्यांना आनंद वाटू लागेल. मान मिळावा असे वाटते याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की आपण जे काम करतो ते उत्तम आहे अशी मान मिळाल्यामुळे खात्री पडते. ज्याच्याजवळ आपली सेवा चांगली की वाईट हे समजण्यास आंतरिक साधन नाही तो या बाह्य साधनावर अवलंबून राहतो. आईने मला शाबासकी दिली की त्याला आईचे आणखी काम करावेसे वाटते. सकाम भक्तीचे असेच आहे. सकाम सरळ देवाकडे जाऊन म्हणेल दे. देवाजवळ जाऊन सारे मागणे ही गोष्ट सामान्य नाही, ही असामान्य वस्तू आहे. ज्ञानदेवांनी नामदेवाला विचारले, यात्रेला येतोस का? नामदेव म्हणले, यात्रा कशाला? ज्ञानदेव म्हणले, साधू संतांच्या भेटीगाठी होतील. नामदेव म्हणाला, देवाला विचारून येतो. नामदेव देवळात जाऊन देवासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. देवाच्या त्या समचरणांकडे तो पाहत राहिला.
शेवटी रडत रडत त्याने देवाला विचारले, देवा जाऊ का मी? ज्ञानदेव जवळच होते. या नामदेवाला का तुम्ही वेडा म्हणाल? बायको घरी नाही म्हणून रडणारे पुष्कळ आहेत, परंतु देवाजवळ रडणारा भक्त सकाम असला तरी तो असामान्य आहे. जी वस्तू खरोखर मागावयाची ती तो मागत नाही हे त्याचे अज्ञान, म्हणून त्याची सकाम भक्ती त्याज्य ठरत नाही. बायका सकाळी उठून नाना व्रते करतात, काडबातीने ओवाळतात, तुळशीला प्रदक्षिणा घालतात. कशासाठी? तर देवाने मेल्यावर कृपा करावी म्हणून. त्यांच्या मनाच्या त्या वेड्या समजुती असतील, पण त्यासाठी त्या व्रतवैकल्ये उपास तापास करतात. अशा व्रतशील घराण्यात थोर पुरुष जन्मतात. तुलसीदासांच्या कुळात रामतीर्थ जन्मले. रामतीर्थ फारसी भाषेचे ज्ञाते. कोणी म्हणले, तुलसीदासांच्या कुळात येईल आणि तुम्हाला संस्कृत येऊ नये. रामतीर्थांच्या मनावर याचा परिणाम झाला. कुलस्मृतीत एवढे सामर्थ्य होते. पुढे रामतीर्थांनी त्याच स्फूर्तीने संस्कृताचा अभ्यास केला. बायका जी भक्ती करतात तिची चेष्टा करू नये. भक्तीचे असे कण कण जिथे साठतात तिथे तेजस्वी संतती उत्पन्न होते. म्हणून भगवान म्हणतात, माझा भक्त सकाम असला तरी मी त्याची भक्ती दृढ करीन. त्याच्या मनात घोटाळे उत्पन्न करणार नाही. माझा रोग बरा कर देवा असे तो कळवळून म्हणेल तर त्याची आरोग्याची भावना राखून मी त्याचा रोग बरा करीन. कोणत्याही निमित्ताने तो माझ्याकडे आला तरी मी त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याचे कौतुकच करीन. ध्रुवाची गोष्ट पहा. बापाच्या मांडीवर जागा नाही मिळाली म्हणून त्याच्या आईने देवाजवळ माग असे त्याला सांगितले. तो उपासना करू लागला. देवाने त्याला अढळ पदावर बसविले. मन निष्काम जरी नसले तरी काय झाले? मनुष्य कोणाकडे जातो व कोणाजवळ मागतो हे महत्त्वाचे आहे. जगापुढे तोंड न वेंगाळता देवाला आळवण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. कोणत्याही निमित्ताने भक्तीच्या मंदिरात एकदा पाय ठेवा म्हणजे झालं. प्रथम कामधेने आलात तरी पुढे निष्काम व्हाल. प्रदर्शन मांडलेले असते व चालक म्हणतात, अहो येऊन तरी पहा कशी छान खादी निघू लागली आहे, पहा निरनिराळे नमुने. मनुष्य जातो, त्याच्या मनावर परिणाम होतो. तसेच भक्तीचे. भक्तीच्या मंदिरात एकदा या म्हणजे तेथील सौंदर्य व सामर्थ्य समजेल. धर्मराजाबरोबर स्वर्गात जाताना शेवटी कुत्राच राहिला. भीम अर्जुन सारे वाटेत गळून पडले. स्वर्गद्वाराजवळ धर्माला सांगण्यात आले, तुला प्रवेश आहे परंतु कुत्र्याला मज्जाव आहे. धर्म म्हणाला, माझ्या कुत्र्याचा प्रवेश नसेल तर माझाही होणार नाही. अनन्य सेवा करणारा कुत्रा का असेना, तो इतर मी म्हणणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. तो कुत्रा भीमार्जुनांपेक्षा श्रेष्ठ ठरला. देवाकडे जाणारा किडा का असेना, तो परमेश्वराकडे न जाणाऱ्या मोठ्या मोठ्यांहून थोर आहे. देवळामध्ये कासव बसवलेले असते, नंदी असतो. त्या नंदी बैलाला सारे नमस्कार करतात. तो सामान्य बैल नाही, तो देवासमोरचा आहे. बैल असला तरी देवाचा आहे हे विसरता येणार नाही. मोठ्या अक्कलवंतांपेक्षा तो श्रेष्ठ आहे. देवाचे स्मरण करणारा बावळा जीव विश्ववंद्य ठरतो. एकदा मी रेल्वेने जात होतो. यमुनेच्या पुलावर गाडी आली. हृदय पुलकित होऊन जवळच्या एका माणसाने नदीत दिडकी टाकली. शेजारी एक चिकित्सक गृहस्थ होते. ते म्हणाले, आधीच देश दरिद्री, हे लोक असे पैसे व्यर्थ दवडतात. मी त्यांना म्हटलं, तुम्ही त्या माणसाचा हेतू नाही ओळखला. ज्या भावनेने त्या 2 दिडक्या त्याने फेकल्या, त्या भावनेची किंमत 4-2 पैसे होईल की नाही? ते पैसे इतर सत्कार्यास दिले असते तर त्याला जास्त चांगले दान झाले असते. हे सगळे मागून पाहू. परंतु ही नदी म्हणजे ईश्वराची जणू करुणा वाहून राहिलेली आहे. असे मनात येऊन त्या भाविकाच्या म्हणजे मनात काही भावना उत्पन्न होऊन त्याने त्याग केला. त्या भावनेला तुमच्या अर्थशास्त्रात काही स्थान आहे का? देशातील एक नदी पाहून त्याचे अंतःकरण द्रवले, ही भावना तुम्हाला समजेल तर मी तुमच्या देशभक्तीची पारख करेन. देशभक्ती म्हणजे का भाकर? देशातील महान नदी पाहून सारी संपत्ती तिच्यात बुडवू दे, तिच्या चरणी अर्पू दे असे मनात येणे ही केवढी देशभक्ती? तो सारा पैसा, ते पांढरे तांबडे पिवळे दगड, ती किड्यांच्या विष्ठेपासून झालेली मोती पोळी, त्या सर्वांची पाण्यात बुडवण्या इतकीच किंमत. परमेश्वराच्या पायापुढे ही सारी धूळ तुच्छ माना. तुम्ही म्हणाल,
नदीचा व परमेश्वराच्या पायाचा काय संबंध? तुमच्या सृष्टीत देवाचा संबंध आहे का कोठे? नदी म्हणजे ऑक्सिजन व हायड्रोजन. सूर्य म्हणजे किटसन बत्तीचा एक मोठा प्रकार. त्याला काय नमस्कार करावा याचा? नमस्कार फक्त तुमच्या भाकरीला. मग त्या भाकरीत तरी काय आहे? ती भाकरी म्हणजे एक पांढरी मातीच. तिच्यासाठी का मिटक्या मारता? एवढा सूर्य उगवला, अशी ही सुंदर नदी दिसली, तेथे परमेश्वरी अनुभव नाही यायचा तर कुठे यायचा? तो इंग्रज कवी वर्ड्सवर्थ रडत म्हणतो, पूर्वी मी इंद्रधनुष्य बघे तेव्हा नाचे, कुदे, माझे हृदय उचंबळले. आज का बरे नाचत नाही? पूर्वीच्या जीवनातील माधुरी गमावून मी का दगड बनलो? सारांश: सकाम भक्ती, अडाणी मनुष्याच्या भावना याचेही महत्त्व फार मोठे आहे. परिणामी त्यातून महान सामर्थ्य निघते. जीव कोणताही व केवढाही असो, तो परमेश्वराच्या दरबारात एकदा आला म्हणजे मान्य झाला. अग्नीत कोणतेही लाकूड टाका, ते पेट घेणार. परमेश्वराची भक्ती ही अपूर्व साधना आहे. सकाम भक्तीचेही परमेश्वर कौतुक करेल. पुढे ती भक्ती निष्काम होऊन पूर्णतेकडे जाईल. निष्काम भक्तीचे प्रकार आणि पूर्णता. सकाम भक्त हा एक प्रकार. आता निष्काम भक्ती करणारे पाहू. यात पुन्हा एकांगी आणि पूर्ण. आणि एकांगीत 3 तऱ्हा. पहिली तऱ्हा म्हणजे भक्त आर्त भक्तांची. आर्त म्हणजे ओलावा पाहणारा, देवासाठी रडणारा, विव्हळणारा, जसा नामदेव. देवाचे प्रेम केव्हा मिळेल, त्याला मिठी केव्हा मारीन, त्याच्या पायी केव्हा जडेन, अशी तगमग असणारा. प्रत्येक कार्यात हा भक्त जिव्हाळा आहे की नाही, प्रेम आहे की नाही, या भावनेने पाहिल. दुसरी तऱ्हा जिज्ञासूंची. ही तऱ्हा सांप्रत आपल्या देशात फारशी नाही. कोणी गौरीशंकर पुन्हा पुन्हा चढतील आणि मरतील. कोणी उत्तर ध्रुवाच्या शोधार्थ जातील व आपले शोध कागदावर लिहून बाटल्यात घालून त्या पाण्यावर सोडून मरून जातील. कोणी ज्वालामुखीच्या आत उतरतील. हिंदुस्थानातील लोकांना मरण म्हणजे बाऊ. कुटुंब पोसणे याहून पुरुषार्थच नाही उरला. जिज्ञासू भक्ताजवळ अदम्य जिज्ञासा असते. प्रत्येक वस्तूतील गुणधर्म तो शोधतो. मनुष्य नदीमुखाने सागराला मिळतो, त्याप्रमाणे हा जिज्ञासूही शेवटी परमेश्वराला मिळेल. तिसरी तऱ्हा अर्थार्थीची. अर्थार्थी म्हणजे प्रत्येक गोष्टीत अर्थ पाहणारा. अर्थ म्हणजे पैसा नव्हे. अर्थ म्हणजे हित, कल्याण. कोणत्याही गोष्टीची परीक्षा करताना याने समाजाचे कल्याण काय होईल ही कसोटी तो लावील. माझे लेखन, भाषण, सारे कर्म जगाच्या मंगलासाठी आहे की नाही हे तो बघेल. निरुपयोगी, अहितकर क्रिया त्याला पसंत नाही. जगाच्या हिताची चिंता करणारा केवढा हा महात्मा. जगाचे कल्याण हाच त्याचा आनंद. प्रेमाच्या दृष्टीने सर्व क्रियाकडे पाहणारा तो आर्त. ज्ञानाच्या दृष्टीने पाहणारा तो जिज्ञासू आणि सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टीने पाहणारा तो अर्थार्थी. हे तिन्ही भक्त निष्काम खरे, परंतु एकांगी. एक कर्मद्वारा, दुसरा हृदयद्वारा आणि तिसरा बुद्धीद्वारा देवाकडे येतो. आता उरला प्रकार तो पूर्ण भक्ताचा. यालाच ज्ञानीभक्त म्हणावयाचे. या भक्ताला जे दिसेल ते सारे देवाचेच रूप. कुरूप, सुरूप, राव, रंक, स्त्री, पुरुष, पशु, पक्षी सर्वत्र परमात्म्याचे पावन दर्शन. नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा, अशी तुकाराम महाराजांची प्रार्थना आहे. नागाची पूजा, हत्तीचे तोंड असलेल्या देवाची पूजा, झाडाची पूजा हे जसे पागलपणाचे मासले हिंदू धर्मात आहेत, त्यापेक्षाही या ज्ञानीभक्ताच्या ठिकाणी पागलपणाची कमाल झालेली असते. त्याला काहीही भेटो, किडामुंगीपासून तो चंद्रसूर्यापर्यंत सर्वत्र एकच परमात्मा त्याला दिसतो. त्याचं हृदय उचंबळतं. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. असे जे हे दिव्य भव्य दर्शन त्याला भ्रम म्हणा वाटेल तर, परंतु हा भ्रम सौख्याची राशी आहे, आनंदाचा ठेवा आहे. गंभीर सागरात त्याला देवाचा विलास दिसतो. गायीत त्याला देवाची वत्सलता दिसते. पृथ्वीत त्याची क्षमता दिसते. निरभ्र आकाशात त्याची निर्मलता दिसते. रविचंद्र ताऱ्यात त्याचं तेज व भव्यता दिसते. फुलात त्याची कोमलता दिसते. दुर्जनात कसोटी पाहणारा तो देव दिसतो. अशा रीतीने एकच परमात्मा सर्वत्र नटलेला आहे हे पाहण्याचा ज्ञानीभक्ताचा अभ्यास चालू असतो. असे करता करता एक दिवस तो ज्ञानी ईश्वरातच मिसळून जातो. रविवार
3 एप्रिल 1932. श्रीकृष्णार्पणमस्तू.